आणि मारवड्याच्या घरी गेल्यावर मारवड्यानं त्या साधू महात्म्याची पूजा केली. संत घरी आले, साधू घरी आला, पाटावर उभा केलं, पाद्य पूजा केली, घरात नेलं, घरामध्ये खुर्चीवर बसवलं, महाराजांचं दर्शन घेतलं, महाराजांना चहा पाणी दिलं, महाराजांना यथाशक्ती दक्षिणा दिली. आणि जाताना महाराजांनी सांगितलं, ए बाबा तू कुठतरी भगवंताचं नाव घे. मारुती म्हणला कसं नाव घ्यायचं? अरे आयुष्यभर एवढं सगळं तू कमवलंय, घर बांधलंय, बंगला बांधलाय, तुझं एवढं गाडी आहे, तू आता भगवंताचं नाव घे. मारुती म्हणला मला तेवढी वेळ नाही. मग तुझ्या सवडीनुसार काय जमत? भगवंत साधूंनी सांगितलं पंढरीची वारी जमत नाही, रोज कीर्तन भजनाला जायला जमत नाही, उपवास करायला जमत नाही. मारुती म्हणायचं जमत नाही. साधू महात्मा त्याला पण ते सांगत होता असं करावं लागतं. काय सांगू मी या संतांचे उपकार. आणि मग मारुती मला जमत नाही. साधू महात्मे म्हणले तुला सांगाल ते जमत नाही, मग तुला काय भक्ती काय सांगायची? तुझ्या घरापुढे एक माळकऱ्याचं घर आहे, कुंभार जातीन तो कुंभार आहे, माळकर आहे. रोज सकाळी त्या माळकऱ्याचं तोंड कपाळावर लावलेला गण तरी बघ, आणि मग तुझं बाकीचं सगळं कार्य चालतं. तुळशी माळ घालावी गळा, कपाळी गोपी चंदन टिळा. रोज उठल्या उठल्या त्या माळकऱ्याचं त्या कुंभाराचं तोंड बघ, आणि मग तुझं पुढचं कार्य चालू. हे तर जमल का? मारुती म्हणला हे जमतंय, सोपायचं. अजून कुंभार उठतोय तोवर मारवाडी पाठ 5लाच उठायचा, दात घासत घासत त्या कुंभाराचं तोंड बघायचं. कुंभार सकाळी उठल्या उठल्या भगवंताचं पांडुरंगाचं नाव घ्यायचं, हातामध्ये माळ घ्यायची, आणि पांडुरंगाचा काकडा सुरू केला की आरतीपर्यंत त्या भजनामध्ये कुंभार दंग व्हायचा. आणि सगळं झाल्यावर कपाळाला गंध लावायचा आणि कुंभार कामाला लागायचा. काय सांगू मी या संतांचे उपकार. मारवाड्याला वाटायचं कुंभाराचं तोंड बघितलं का माझी लय मोठी भक्ती घडत्या. असं भक्ती घडण्यात 4 महिने गेलं. आणि एक दिवशी कुंभार मडकी तयार करायची होती, माती संपली होती, म्हणून पहाटे 4ला उठून माती आणायला गेले. माती आणायला कुंभार गेलं, आणि 5ला मारुती उठलं, बघते तर कुंभार नाही. आता ह्याला उठल्या उठल्या चहा प्यायची सवय मारवड्याला. कुंभाराच्या दारात जाऊन फिरायला लागला. कुंभार काय घरातनं बाहेर येणं, आवाज कसा द्यायचा? तरी मारवड्यात तर सावकार होता. ओ बाई म्हणला कुंभार कुठे गेलाय? मारवडी म्हणले ती काका ते माती आणायला गेल्यात. माती आणायला गेल्यात. आता म्हणला माझा चहाचा टाइम झालाय, चहा कसा प्यायचा? आता ह्याला दात घासून चहा प्यायचा होता. साधू महात्म्याने सांगितलं होतं कपाळाला, त्या रोज त्याचं कपाळ बघत तोंड बघितल्याशिवाय तू कायच करायचं नाही. यानं गाडी चालू केला, त्या कुंभाराची जिथं कुंभार खालीच माती काढत होता तिथं गेला. कुंभारानं बघितलं मारवडी आलाय. आता मारवडी आलाय आणि कुंभार माती खांदत होता. मारवडी जवळ गाडीवरून आला. मारवड्यानं बघितलं, आणि तेवढ्यात कुंभाराच्या खांदाना कुंभाराला एक सोन्याचा हंडा लागला. खानकीने आवाज आला. मारवडी साधू महात्म्याची आठवण मारवड्याला झाली. कपाळ बघत तोंड बघितलंय, आता माघारी फिरायचं. तेवढ्यात कुंभाराने विचारलं, ओ मारवडी काका या की इकडं. नाही बघितले झाले का? कुंभाराला वाटलं आता गावात सांगतोय, बघितलंय मला बघितलंय का सोन्याचा हांडा काय बघितलंय? नाही बघितलंय जातो अहो या म्हणले इकडं. नाही बघितलंय जातो. गोळा दोघं बी कुंभार मारवडे. काय सांगू मी या संतांनी, काय देऊ या शिवावे उत्तर आहे, देवीचा हात पायी घेऊन थोडा. मारवड्याला कुंभाराने बोलवून घेतलं आणि सांगितलं इकडे म्हणले की सोन्याचा हांडा बघितल्यावर मारवडी खालीच बसली. 4 महिन्यात एवढा मोठा लाभ फक्त तोंड बघितल्यामुळं, माळकऱ्याचं तोंड बघितल्यामुळं एवढा मोठा लाभ. संतांचे
ठेविते काय देऊया शिवावे उतराये ठेविता पाये जीव तोडला. मारवड्याला वाटलं एवढं नुसतं कुंभाराचं तोंड बघत नाही, माळकऱ्याचं तोंड बघत नाही, तर एवढा मोठा लाभ आहे. आणि त्या साधू महात्म्यांनी जर सांगितलेली भक्ती मी केली तो किती मोठा लाभ आहे. म्हणून आपण म्हणतो बघा, सद्गुरुनाथ माझी आई मला ठाव द्यावा बाई. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. जो आपला सद्गुरू आहे, आपण जर त्या सद्गुरूच्या नामावर विश्वास ठेवला, तुमचं आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. भजनी मंडळ मारुली मठावर बसले मला आपला आवाज गेला पाहिजे, कारण बसले मला वाटलं पाहिजे काटकर महाराजची दिंडी अक्काताईच्या घरी भजन करायला लागल्या, कीर्तन करायला लागल्या. आणि मारुलीतला बाबा इथं आला पाहिजे धावत पळत, गुरु धावत पळत आले पाहिजेत. कशाला पाहून? भक्तीला पाहून. संभा मामा बरोबर आहे का? चला टाळी वाजवा वाजवा, टाळी वाजवा, नाम जागवा जागवा. नाम जागवा जागवा. आता लेम सारखंच काटकर महाराज, आमचा अंकुश महाराज, तुम्ही कीर्तनच करत नाही, कसा कीर्तन करायचं? मला असे लोकांनी कधी साथच दिली नाही. संत महात्मा त्याची साथ देवा, ती सगळी अवघड आहे. त्याने कुणाचं अवघड केलंय? संत महात्मे सांगतात, नामाचे चिंतने बळती 12 वाटा विघ्ने, गुरु करो बळकट आणि त्याचे धरावे मनगट. थोडक्यात 1-2 तासामध्ये सगळा विषय संपवतो. पुन्हा काटकर महाराज कीर्तन आहेच, काय अडचण नाही. आज आज हरिजागर आहे. मगाच आमच्या आकाताई सांगितलं, भोसले बाबा 3 वाजेपर्यंत कीर्तन करत होता. मी म्हणलं आम्ही दोघं भाऊ 4 वाजेपर्यंत करतो, काळजी करू नका. तुमचे फक्त बसाई तयारी ठेवा. आम्ही त्या तालमीमध्ये शिकून आलोय का? आम्ही का करत नाही? दारकाच्या जाचामुळ करत नाही, करायला सगळं करता येत नाही. संत महात्मे सांगतात, भावधारा रे बळकट, भावधारा रे देव सोडील सोडील वैकुंठ. झाली होती. दुधाला भाव वाढ म्हणून संप ठेवला होता दुधाचा. 100 लिटर दूध जायचं आणि 100 लिटर दुधाला सगळ्या डेअरीवाल्याचं एक मीटिंग झाली आणि दुधाला तरी ना म्हणून संप ठेवला. संप आणि संप ठेवला म्हणून आता तू डेअरीला गेलं नाही, दुधाचं काय करायचं? मग काय बायातनी गड्यातनी विचार झाला, म्हणले घरच्यात लोकांनी दुधाचं काय करायचं? तर दुधाचा खवा करायचा म्हणले. आता आठवलं, दुधाचा खवा तयार केला आणि खवा विकायला बाजारात विकायला आणला. काय झालं का? पाऊस लागलाय. विठ्ठल तू आला आला मला भेटला, विठ्ठल तू आला आला मला भेटला.
स्थळी भरला रीता ठाव नाही उरला या विठ्ठलाच्या नामामुळं संत महात्मे सांगतात वेड लागलं पाहिजे त्या नामाचं वेड लागलं पाहिजे हे वेड कुणाला लागलं माझ्या जनाबाईला वेड लागलं माझ्या संत सुखबाईला वेड लागलं माझ्या कागोपत्राला वेड लागलं इकडं मीराबाईला वेड लागलं आणि 57 संतांपैकी संत तुकोबाला संत ज्ञानोबाला संत ज्ञानेश्वराला यांना वेड लागलं संत महात्मे सांगतात या वेडामुळं काय झालं बुद्धीचा पालट करारे काही पुनरुपी नाही मनुष्य जन्म संत महात्मे सांगतात त्या बागडे बाबांच्या नामामुळं आणि भोसले बाबांच्या नामामुळं काटकर महाराज सांगतात भोसले बाबाच्या लागून नादी माळ घातली गळ्यामध्ये माझी हरपली बुद्धी हो सोनेर प्रकाश आणि भोसले बाबांचा सहवास मिळाला कठोर शब्दात मिळाला प्रेमान मिळाला अपमानात मिळाला पण त्यांचा नाद मिळाला त्यांचा संग झाला म्हणून आज आम्ही जी जागिरी बघतो ती आमच्या गुरुच्या जीवावर येणार सद्गुरूवर एवढा विश्वास ठेवला पाहिजे एवढा विश्वास ठेवला पाहिजे रामदास स्वामींनी सांगितलं ज्याच्यावर विश्वास ठेवला तो विश्वंभर झाल्याशिवाय राहणार पण तेवढंच रामदासाने मी सांगितलं जो दुसऱ्यावर विश्वंभला त्याचा कार्यभाग बुडाला किती विश्वासून राहायचं आणि विश्वास ठेवला आपलं नुकसान किती होते हे पण बघायचं त्या कुटुंबाचा या असणाऱ्या घराण्याचा बागडे बाबावर भोसले बाबावर खूप मोठा विश्वास आणि त्या विश्वासावर तरले तर ती भरवसा तरले तर तिला नामधारकाचा ठेसा दुधाचा खवा तयार केला बाजारात विकायला आणि खवा विकताना आता कुठली गोष्ट करताना विचार करून बसलं पाहिजे विचार करून बोललं पाहिजे प्रपंच करताना विचारानं बोललं पाहिजे सासून असताना सासून विचार केला पाहिजे सुनन बी तेवढाच विचार केला पाहिजे बाप लेकाने प्रपंचामध्ये बापान बी पोराचा किती अपमान करावा आणि पोरान बी बापाला किती बोलावं हे बी कळलं पाहिजे कारण हे कलियुग आहे कलियुगामध्ये काय झालं भक्तीपासून माग माणसं चालली आणि इथं धर्म बुडाला अधर्म गतीने माणसं चालली त्यामुळं अनेक घटना अशा विचित्र घडा लागल्या बाप पुण्य करूनी जन्माये तो प्राणी नर देहायुनी हानी केली आणि इथं खवा विकायला आलं खवा बाजारात विकताना की काय म्हणायचं एक नंबर खव्याचा पेढा आहे पेढा एक नंबर खव्याचा पेढा आहे आणि त्याच्या पुढच्या बगलाला एक गडी बसला होता ती म्हणायचा खाल्लं का मरतय आता नंदेश्वरच्या बाजारात असा जर खवा घेऊन आपण बसलो बसताना बी कुठं बसावं कळायला पाहिजे एक नंबर खव्याचा पेढा ते म्हणायचं खाल्लं का मरतय असं हातात घेऊन एक नंबर म्हणून तोंडापाशी न्यायला त्याचा आवाज यायचा म्हणून कुणाजवळ बसलं पाहिजे ते बी शिकावं ते आता खाल्लं का मरतय ह्याचा अर्थ काय होता ते उंदराचं औषध घेऊन ऐकायला आलो होतं
जी ह्याचा खवा ऐकत होतं ते उंदराचं औषध ऐकत होतं. ते म्हणत होतं खाल्लं का मरतंय औषध. ते औषध म्हणत नव्हतं, फक्त खाल्लं का मरतंय म्हणायचं. आणि हे म्हणायचं एक नंबर खव्याचा पेढा आहे आणि ते खाल्लं का मरतंय. आता कीर्तनात बी तसंच झालंय. भोसले बाबाचं कीर्तन लय गर्दी, पुन्हा बागडे बाबाच्या कीर्तनात लय गर्दी. लोक म्हणायचे म्हातार एकदा उभा राहिलं लाठी फेकून दिली का लय कीर्तन जोरात. भोसले बागडे बाबा, भोसले बाबाचं बी तसंच. बाबा कीर्तनात उभा राहिला, डोक्याचं काढून टाकलं, बेभान कीर्तन. मग काय कीर्तन बघायला आले लोक. कीर्तन बघितलं मुकदम, तर कीर्तनातलं काहीच घेतलं नाही. काय घेतलं कोणी. आणि ते गुरु कुणाला कळला. माझा गुरु कसा होता. रंगारी रंगारी देव रंगारी रंगारी. बागडे बाबा रंगारी होता, भोसले बाबा रंगारी होता. आणि त्या रंगामध्ये तुम्ही आम्ही नालोय देणार, तुम्ही आम्ही नालोय. आणि म्हणून त्या रंगामध्ये न्हात असताना अखंड स्वरूपात प्रेम भावात जर आपण न्हालो, नक्की तुमचा आमचा उद्धार होणार देणार. आमचा झाला, आम्ही ठामपणे सांगतो आमचा उद्धार झाला, तुमचा पण उद्धार करून घ्या. तुकोबराय सांगतात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. परेसाच्या संगे लोह बिघडले, बिघडले परी ते सुवर्णच झाले. सागराच्या संगे नदी बिघडली, बिघडली परी ती सागरच झाली. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, बिघडला परी तो विठ्ठलच झाला. बागडे बाबा संगे भोसले बाबा बिघडला, बिघडला परी तो पांडुरंग झाला. त्या गुरुच्या संगतीमुळं, त्याच्या नादामुळं आपण जिथं जाऊ तेच आपल्याला घडत असतात. म्हणून संत महात्मे सांगतात शेवटची बाई मनुष्य एक जन्म. शेवटची पाळी मनुष्य एक जन्म चुकले अवर्मा. या ठिकाणी हरिभक्त परायण काटकर महाराजांचा कार्यक्रम जास्त वेळ लागत नाही, तरी पण या ठिकाणी आज तुमच्या समोर बोलण्याची संधी मिळाली. तुमच्या सगळ्यांचं दर्शन एक वेळ झालं. एकदा बागडे बाबाचं भजन घेऊया, भोसले बाबाचं भजन घेऊया आणि पुन्हा काटकर महाराजला वेळ देऊ. टायमिंग देऊ काटकर सगळ्यांनी टाळी वाजवा, एकदा टाळी वाजवा. पुरुष मंडळी माता मावळ्याने टाळी एकदा वाजवा सगळ्यांनी. भजन म्हणत वाजवा. अगोदर मी काय चुकले काय, मला जागा करायला लागला टाळ्यावर. भजन म्हणत वाजवा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, बागडे बाबा गोपाला,
भोसले बाबा सांगत होते मी द्यायला आलोय, घेणारी पाहिजे ती. आता घेणार तुम्ही सगळी जण आहे. आता बाबा देह रूपात जरी नसले तर ते निर्गुण रूपात त्यांचं नाम तुमच्या जवळ आहे. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले, ते नाम अखंड घेऊन भोसले बाबांचं, बागडे बाबांचं, पुंडीराम महाराज, बाळकृष्ण महाराज या साधू संतांचं चरण, या साधू संतांची मूर्ती जर आपल्या डोळ्यापुढे आणली, महिन्यातून एकदा मारोळी मठावरती गेलं पाहिजे. तुकाराम बीज आहे, बागडे बाबाजी पण तिथे तिकडे गेलं पाहिजे. काटकर महाराजच्या तिथं एकनाथ शिष्ट आहे, एकनाथ शिष्टीला तिथं कुठतर त्या गुरुबंधूंनी सामील झालं पाहिजे. खडकी मठावर प्रत्येक पौर्णिमेला दुपारी 12 वाजता आरती. आम्ही कसं जाऊ असं न म्हणता रस्ता थोडा वाकडा करून आतमध्ये वळलं पाहिजे. द्वैत भाव ज्या टायमाला आपला बाजूला जाईल, भाव कुठं आहे? एक तारी संगे एक रूप झालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो. तू ग माझी माय मेघ तुझा ताना, बाजी प्रेम पाना पांडुरंगा. त्या पांडुरंगाचा पाना पिण्यासाठी वाहे चंद्रभागा तू कदंग भजनात, आणि पंढरीचा नाता तुला माझा नंद. एक मनामध्ये एक आज काटकर महाराज, महिपती महाराज आहेत, कांबळे महाराज सगळ्याच्या पुढं, आणि तुम्ही सगळेच ज्ञानी आहे. विश्वातला आत्मा एकच आहे. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. आत्मा आहे म्हणजे मी देव आहे, आणि मी देव आहे ही ज्याची भावना झाली, मी देव आहे ही ज्याची भावना झाल्या, त्याला देव लांब नाही बर का. आत्मा एक रूप होलं, एक तारी संगे एक रूप झालं. द्वैत, जिथं द्वैत बोलतात तिथं परमार्थ नाही, तिथं महाराज नाही, तिथं भक्ती देखील नाही. आणि सगळं विश्व माझं आहे. त्या विश्वातला सगळा आत्मा आम्ही एक आहे. या सगळ्या आत्म्यामध्ये माझा भोसले महाराज आहे. ही ज्याला कळले, ही ज्याच्यात भावना निर्माण झाल्या, ज्याचा भाव शुद्ध झाला, ज्याचा असा भाव, अजून ऐका मी कठोरपणा सांगतो, सगळ्यांचा एक भाव झाला, द्वैत भाव निघून गेला आपला, आणि बाजूला टाकून ज्याचा असा भाव झाला, ज्याचा शुद्ध भाव झाला, ज्याचा शुद्ध भाव नाही बाबा. काय करायचं? काटकर महाराज जाऊन आले, तर त्यांनी इशारा केला. त्या ठिकाणी झालेली सेवा सद्गुरुनाथ बागडे बाबा, सद्गुरुनाथ भोसले बाबाच्या एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात.
त्यामध्ये न्हाण्यासाठी हा सगळा परिसर तुम्ही आम्ही सगळे एक रूपान जायचं. सगळ्याला कीर्तन माहित आहे. आम्ही काय सांगणार आहे तुम्हाला कळले. तुमचा काय भाव आहे ती बी आम्हाला कळाय. फक्त सगळ्यांनी मिळून नाम घ्या. नामामध्ये देव आहे. भक्ती करा. एवढंच या ठिकाणी सांगून झालेली सेवा संपूर्ण अर्पण करून त्या ठिकाणी सेवेला परिणाम देतो. यानंतर आमचे सेवक परायण गुरुबंधू कटकर महाराज यांच्या सेवेला सुरुवात होईल. सगळ्यांनी त्यांचं कीर्तन ऐकूया. काय त्या ठिकाणी ते सांगतील त्या पद्धतीने आपण सगळे नोंद जाऊया. चला लागून या पाया विनवितो तुम्हाला करा टाळी बोला मुकी नाम करी मस्तक ठेंगणा करी मस्तक नागो संताच्या चरण सदा सर्वदा येव तुझा घडावा तुझे कारणे देह माझा बडावा उपेक्ष नको गुणवंता प्रभू नायका मागण्याचे तुझ्या जय रघुवीर कुंडलिकावले भारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु बागडे महाराज के गाडगे महाराज सद्गुरुनाथ भोसले महाराज के संते राजा सद्गुरुनाथ बाळकृष्ण महाराज राजा सद्गुरुनाथ मुरगाम महाराज के राजा राम 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 सीता बरेच दिवस झाले कार्यक्रमासाठी आम्ही असतोच. एखाद्या नसतो पण बऱ्याच वेळेला कार्यक्रमासाठी आम्ही बऱ्याच दिवस आहे. यावर्षी आमच्या जीवन हा कार्यक्रम सुरू बसले होता. काही वेळेला गेले होते. एकदा बाबा गेले होते इकडं तर तिकडे गेले त्यावेळेला असंच आम्ही एकदा कार्यक्रम केला. तसंच संदेश बाबा यावेळेला गाणगापूरला गेल्यामुळे मी आमच्यावर कार्यक्रम सोपवला. जसे बसले बाबा आमच्यावर कार्यक्रम सोपवत होते आणि ते आम्ही जीवाला लावून हा कार्यक्रम कुठलाही दिला तर पार पडत होतो. त्याच पद्धतीनं संदेश बाबाने आम्हाला हे आमच्या कार्यक्रम सोपवला. त्या शब्दाला मी मान देऊन, कारण गुरुस्थान आहे ते मान द्यावंच लागेल आपल्याला. त्या गुरुस्थानाला मान देऊन या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे उपस्थित राहिलो. या कार्यक्रमासाठी आमचे गणपती मोरे महाराज, परगावराली टकले महाराज, आमचे कावळे महाराज, आमची मानवला आम्हाला सांगितलं द्यायला आपले डॉक्टर ड्रायव्हर म्हणले तिकडं एखादा कुठला कार्यक्रम असला तरी आम्हाला सांगा जावं. तर ते नाद आहे बघा. मग त्याने आज तुम्हाला सांगितलं कार्यक्रमामध्ये ते मानव काका कार्यक्रमासाठी
कीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेला बघा जगाचे जगदवंत देहूगावचे तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि 4 चरणाच्या अभंगामध्ये तुकोबाने काय सांगते मंडळी, काय सांगूया संताचे उपकार मद निरंतर जागविती, काय देव याशी व्हावे उतराई ठेविता पाय जीव थोडा, सहज बोलणे हाच उपदेश करून सायस शिकविती, तुका म्हणे वच्च धेनू त्याच्या चित्ती, ते तैसे मजे इथे सांभाळती. ज्यानं भक्तीचा कळस केला, वैराग्य म्हटले की ज्ञानाचा सागर म्हटलं की ज्ञानोबाराया, वैराग्य म्हटले की तुकोबाराया, आणि छत्रपती म्हटले की शिवराय महाराज. तर आपण या भाविक या संतांच्या राष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी जन्म घेतलाय, आणि त्या निमित्तानं आम्ही या भगवंताचं नामचिंतन जागवायचं आहे, करायचं आहे. तर म्हणून जशी काही येडीवाकडी सेवा येईल त्या पद्धतीनं तुमच्या पुढे येडीवाकडी सेवा मांडायची मंडळी. आतापर्यंत 2-3 महाराजांना कार्यक्रम केलाय. आता तसे ते तर जाणते होते, महाराज होते. आता तेवढं काय मला करायचं मत नाही. म्हणजे ड्रायव्हरनं कुणी कीर्तन करावं का, ड्रायव्हरनं कीर्तन करावं का, कुणी कीर्तन कुणी करावं, ज्याचं गाता पाठ आहे, त्याचा पारंपरिक धंदा आहे, ज्ञानेश्वरी अभ्यास आहे, त्याने कीर्तन करावं. माझ्यासारख्याने कीर्तन, माझं एक काम काय, 4 लोकांना शिव्या देणं, 4 लोकांचे शिवे करणं आम्हाला धंदा. पण संत सानिध्यात गेल्यामुळे भाविका तुमच्या पुढे 10-5 मिनिटाची सेवा करे माझ्यासारख्या पामाला संधी मिळते. म्हणून जसं समोर आता काय पाऊस आलायच, पाऊस आलाय तिकडे आमच्या गावात चालू केले, इकडे अजून थोडा वेळ आहे, म्हणजे अजून नंतर थोडे 10-5 मिनिटे कीर्तनाचा कार्यक्रम नंतर आम्ही तुम्हाला सांगितलं येणार का पाऊस, पण त्याच्या मनात आल्यावर आता काय लोक चालवून चालले पाऊस येते, पण नाही एखाद्या पावसाने भरपूर घर बांधले. आपल्याला सगळ्यांना झोपायला सुद्धा जागा मिळेल, काय आणि झोपायला जागा मिळेलच मिळेल, पण ती मागाची खीर पुन्हा खावट आली अशी खीर करून ठेवली, पुन्हा नाही खायला मिळेल. तर काळजी करण्याची कुठल्या गोष्टी चिंता नाही म्हणते. म्हणून कीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेला बघा जगाचे जगत देवगावचे. काय सांगू मी या संतांचे उपकार, काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आवाज जगणं वेगळं, जागणं वेगळं, जाग राहणं वेगळं. बघा, जागवणं वेगळं, जगणं वेगळं आणि जागर करणं वेगळं. आता तुम्ही आम्ही जाग आहे, तुम्ही आम्ही जाग आहे, पण संसारात आपल्याला झोप लागली. आता मला सांगा, झोपलेला माणूस जागा करता येतो, एका हाके जागा होतो. झोपलेला माणूस एका हाके जागा होतो, पण मिस घेतलेला माणूस जागा होत नाही. त्याच्यावर दगडा मारा, त्याला किती हाका मारा, तो मारत काय तर आपण तुम्ही आम्ही संसाराचे मिस घेतले म्हणून संत किती तर वरडले. सांगुणी दमलो, संत महात्मा सांगुणी दमलो, पाठी जगाशी लागलो, जग ऐकनाशी झागले, भूत पुजारी लागले. जग ऐकण्याचे तुकोबा म्हणले, सांगून लोक दमलोय म्हणले, लोक ऐकनाशी झाले ती. पण तुकोबा म्हणले, बाबा सांगतो मी तुम्हा फजारे विठ्ठला, ह्या जीवनामध्ये तुम्ही भगवंताला भजलात तरच आपला शेवट लागणार आहे. तर भाविकाओ, संत भोसलेबाबांनी इतके केलेले उपकार, मला सांगा संत भोसलेबाबांनी केलेले उपकार किती उपकार आहे ते. मग भोसलेबाबांना काय दिल्यावर उपकार फिरतील आपले? आपल्यावर केलेले जे भोसलेबाबांना बागडे बाबांचे उपकार आहेत, बाळकृष्ण महाराज, भंडारा महाराज, जे आपले उपकार आपल्यावर जे केले ते काय केल्याने फिरतील? काय देवयाची भावे उतराय, काय देवयाची भावे उतराय, आणि देविताय पायाची तुम्ही त्याला काय देणार? तुम्हाला न जायचं ओझं त्यानं दिले, न जायचं तुम्हाला त्याला वजन दिलं या, मग आपण त्याला काय देऊन ती फिटतील? फिरता नाही हो. आई बापाने केलेले उपकार फिरता नाहीत. म्हणून आई बाप जन्म देते, आई बाप जन्म दे, आई बापाचा उपकार वेगळा,
शेजारीचा उपकार वेळा, बायकोचा उपकार वेळा, नवऱ्याचा उपकार वेळा, पण संताचा उपकार त्याच्यापेक्षा फार वेगळा आहे. अहो मला इथं उभा कुणी केलं? त्यानं उभा केलं. जिथे मोठा उपकार आहे त्याचा. मग काय दिल्यावर उपकार भेटेल? काय दिल्यावर उपकार भेटेल? 1000 4000 रुपये दिले. आज एखाद्या माणसाला बाबा 2,000 रुपये दिले, साहेब पैसे बागले, उपकार भेटेल. एका माणसाचं 50 किलो ज्वारी आणली, 2 पोती घातली तर भेटेल. पण त्या भोसले बाबाने बागडे बाबा तुमच्या आमच्यावर उपकार केले, काय देऊ याचे? काय केलं उपकार भेटतील? एखाद्या माणसाला म्हटलं तुम्हाला 100 रुपये दिले द्या गो, मग ते उसनं घेतलेलं असते तेवढं द्या गे पैसे. मग ते म्हणतो देतो की. अहो लय दिवस झालं, मग काय बुडतोय काय? गाव सोडून चाललो काय? मग आता आम्ही नाही दिलं तर काय करचाल? असल्या लोकांचे उपकार येते. पण संतांचे उपकार, संत दयाळा दयाळा, संत दयाळा दयाळा, आणि करते सर्वांचा सांभाळ. म्हणून भाविका, गंगा नदी भरून चालली होती. पैठणच्या शेजारी गंगा नदी होती. संतांची गंगा नदी भरून चालली होती आणि गंगा नदीमध्ये पूर आलेला मंडळी. आणि एक छोटासा इंचू, तुम्हाला माहिती आहे इंचू? तुमच्या भागात इंचू आहे? नंदेश्वर इंचू आहे? आमच्या भागात आहे हो. मग ती इंचू त्या नदीत वाहत चालला होता आणि भाविका व एकनाथ महाराजांना बघितला. एकनाथ महाराज वाटलं की मुक प्राणी मरतय, मुका प्राणी मरतय, वाचवणं आपलं काम आहे, वाचवणं काम आहे. म्हणून आमचे एकनाथ महाराज गेले आणि त्या पाण्या सहज असे उचलून आमच्या उत्सवाला बाजूला घेतलं. आणि भाविका जोपर्यंत मुठीत पाणी होतं तोपर्यंत इंचाने काही केलं नाही. मुठीतलं पाणी संपलं, मुठीतलं पाणी संपलं, मग त्याचं काम ते करणारच घेऊ. त्याचं काम ते करणारच. भाविका मुठीतलं पाणी संपल्यावर इंचाला जसा चणका दिला, कुणाला? एकनाथ महाराज इंचू चावला. इंचू चावल्यावर आमच्या एकनाथ महाराज कळाली आणि इंचू टाकून दिला. इंचू टाकून दिला आणि पुन्हा पाण्यात पडला, पुन्हा वाहत निघाला. मग भाविका अनेक एकनाथ महाराजाला दया आली. संत दयाळा दयाळा करती सर्वांचा सांभाळ, काय सांगूया संतांचे उपकार मज निरंतर जागविती. पुन्हा आणि वाहत आल्यावर पुन्हा एकनाथ महाराज बघवलाय. पुन्हा एकनाथ महाराज गेले आणि पुन्हा पाण्याचा भारी काढून बघितले. आता 3 वेळा केलं, 3 वेळा करून मी 3 वेळा इंचू चावला घेऊन चावल्यावर माझ्यासारखा एक ग्रस्त म्हटलं महाराज तुम्ही किती येणार? म्हणजे तुम्हाला काय कळतं का? तुम्ही किती येणार का? अहो म्हणजे तुम्ही त्याला 3 वेळा काढले, 3 वेळा संपल्यावर पाणी संपलं ते तुम्हाला चावते, तुम्हीच पुन्हा काढताय. एकनाथ महाराज काय म्हटले माहिती? एकनाथ महाराज म्हणले त्याचं काम त्यानं केले, आपलं काम आपण करूया. तसं त्याचा चावायचा धर्म आहे, त्याचा चावायचा धर्म आहे. ती चावणार आणि आपलं वाचवायचा धर्म आहे, आपण वाचवलं. तसं ती सांगून आपल्याकडे गेले, आपला धर्म आहे, कार्यक्रम मागे पार पाडणे आपला धर्म आहे, आपण ते केलं पाहिजे. म्हणून भाव सेवेसाठी सेवक झालो, सेवेसाठी सेवक आणि दाता तुमचा बन. मी 12 वाजता येतो, तुम्ही कार्यक्रम चालू करा. पण भाविकाओ, त्या भोसले बाबासारखा आशीर्वाद पाठीसंग असल्यावर आपल्याला काय कळलं? सद्गुरू सारखा असता पाठीला का इतराच्या लेखा कोण, राजाची गांता गाय भिक मागे, मनाची या जोगे. मग तसला गडी भागा असल्यावर काय भेल गरजो? एखादा पैसेवाली पार्टी आपल्या भागा असेल, किती बी पैसे खर्च हो. आणि नवरा चांगला घरचा, किती बी साड्या, किती बी साड्या. नवरा श्रीमंत आहे आणि नवरा गरीब असल्यावर साडी मिळत नाही भाविकाओ. म्हणून भाविकाओ, गुरु कसावा, बळकट असावा. कशाने बळकट असावा?
आणि त्या कोळ्याच्या घरावर वास्तुशांतीची कार्यक्रम होता आणि त्यावेळेला आमच्या भोसलेमाने छावणीतला कार्यक्रम धरला चिंचाळ्याचा आणि हे अचानक भोसेच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं आम्ही एका माणसाला पाठवतो ड्रायव्हरला पाठवतो ड्रायव्हर कार्यक्रम करतील आम्ही तिकडे येतो. अहो माझी परीक्षा घ्यायसाठी बाबा रात्री आता बाबा येतात म्हणून मला मी पहिला तसा हावरा माणूस कीर्तनाला बाबा लवकर येतात म्हणून आम्ही 9:30 कार्यक्रम चालू केला की 9 वाजता 5:55 संपले आम्ही 9:30 कीर्तनाला सुरुवात केली. आता बाबा 11 वाजता ते आम्हाला वेळ मिळणार नाही म्हणून 9:30 कार्यक्रम चालू केला. 9:30 कार्यक्रम केला. बाबांनी परीक्षा ठरवली. परीक्षा कोण घेतो? सद्गुरू परीक्षा घेत असतो. सद्गुरू परीक्षा घेतो. देव परीक्षा घेतात, देव अंत बघतो. सद्गुरू परीक्षा घेत असतो. भाविकांनो त्या छावणीत रात्री 1:30 वाजेपर्यंत कार्यक्रम आमच्या भोसले बाबांनी कुठे केला? चिंचळ्यात. पण मला सांगा आता इथं कार्यक्रम सोडल्यावर पुन्हा बाबा कार्यक्रम येतील पुन्हा कीर्तन होणार आहे. ही कीर्तनाची जागा मोकळीच ठेवायची नाही. अहो 9:30 कीर्तनाला उभा राहिलो त्या कोळीच्या घरी. मी रात्री 2 वाजेपर्यंत तिकडं लाईट दिसली की मला वाटत बाबा आले. तिकडं लाईट दिसली की मला वाटत कारण माझा भांडवल संपलं. लोक म्हणले आता हे कीर्तन बंद केलं पुन्हा बाबा झाले तर काटकरनं कीर्तन बंद केलं. बाबा मला नावं ठेवतील देह गेलं परवा नाही देह गेलं परवा देवा तुझ्या नामा देवा तुझ्या भाविका विचार केला 2 वाजेपर्यंत कीर्तन टेस्ट सोडलं नाही भाविका. त्या भोसलेबाबाची इतके उपकार आहे काय सांगूया संतांचे उपकार माझं निरंतर जागवायचं. निरंतर म्हणजे कायम म्हणजे सदोदित जागवायचं काम केलं असेल तर भाविका जिथं भोसले बाबा जिथपर्यंत जात होते तिथपर्यंत मला नेऊन पोहोचवलं. त्या ठिकाणी भोसले बाबाच्या जिथपर्यंत माझ्या ओळखी आहे त्या तिथपर्यंत मला भोसले बाबाने नेलं. उपराटीला नेलं. गुलबर्गा जिल्ह्यामध्ये उपराटीला नेलं. तिकडे विजापूर जिल्ह्यामध्ये तकळगीला नेलं. बऱ्याच ठिकाणी मला भोसले बाबा तिथपर्यंत मला घेऊन गेले. तुका म्हणे वच्च आहो जशी गाय मुलाला घेऊन बाळाला घेऊन रानामध्ये हिंडते त्याच पद्धतीने भोसले बाबाने तुम्हाला सगळ्यावर उपकार केले. काय सांगू मी संतांचे उपकार काय सांगू मी संतांचे आणि माझा निरंतर सुदर्शन महाराज म्हटलं मी आलोच म्हणला निघून गेला. आता मी गोडवाडीचा माणूस बसला त्याला म्हटलं तर ते जाऊन पावसात पडल्या मी इथंच बसला थांबलाय बघा. पण नाही आता गोडेवाडीची माणसं पूर्वी लय येत होती पूर्वी बाबाचा कार्यक्रम असला लय येत होती. आता बाबाचा कार्यक्रम नसल्यामुळे कमी झाली ती. पण भाविका जना जागा धरले शेवट फाटे शिवल्याशिवाय सुरक्या हलत नाही. लक्ष ठेवा. सुरफाटे खेळ बघितला सुरफाटे खेळ असतो. मग जोपर्यंत ती सुरक्याची फाटी शिवत नाही तोपर्यंत सुरक्या हलत नाही. तसं तुम्ही आम्ही भावकी फाटी शिवायची आणि ज्याचा फाटी शिवली त्याचा शेवट चांगला. मग ती काय बी त्यानं करू द्या. आपण काय म्हणतो दुपारी गुरु का दे काय असू द्या गुरु का दे. अरे नवरा कसा बी भला है बुरा है मेरा पती मेरा देवता है. माझा नवरा कसा असू द्या गांधीडे असू द्या दारुड्याचा मला रोज मारू द्या पण माझा नवरा देव आहे देव. तुका म्हणे पतिव्रता माझ्या महिलेला काय म्हणले पतिव्रता म्हणले. पतिव्रता आम्ही काल एक कटलासला कार्यक्रम केला मंडळी. एक लई वेळा नाही थोडा 10 मिनिटं कार्यक्रम केला. पण ती आमच्या भावाच्या मेहणीची मंडळी अपंगकडी. पहिली बायको वारली. दुसरी बायको इतकी सुंदर मिळाली त्याला. गडी अपंग कंबरपासून दोन्ही पाय नाहीत. गडी अपंग पण मॅट्रिक शाळा गडी. पण भाविका सुंदर बायको मिळाली आणि सुंदर बायको मिळून त्यानं संसार त्या पांगळ्याबरोबर केला. पांगळ्याबरोबर संसार केला. अरे अशा तुमच्यासारख्या महिला बसल्या होत्या. 10 मिनिटं सांगितलं
अभि का कुणाला पती होतं म्हणायचं भला हाय बुरा हाय मेरा पती मेरा माझा कसला मी गुरु असू दे माझा भोसले बा गुरु आहे भाविका गुरु आहे माझा आणि त्या गुरुला जर आपण डावलून जर पुढे असेल तर आपला शेव मला तुम्हाला माहिती सांगायचं ते पुढे गेल्यावर सगळी मंडळी आपल्याला वेळ थोडा आहे कारण आता तो जो 12 वाजता आले पाऊस येऊ द्या नाही द्या पण उद्या आमची बसगी मंडळ अवघड आहे हो असू द्या मंडळी पण म्हणून काय नेवयाची व्हावे उतराई ठेविता जीव ओवाळून टाकला तरी केलेले उपकार पेटणार नाही मग आई बाप जन्म देती आई बाप जन्म देती सोनिता संभाळ मोठं करते पोराला शाळा शिकवते आणि इंजिनियर झाल्यावर पोरग पैसे देते बरोबर आई बापू जन्म देते शाळा शिकवते शाळा शिकवले की पोरा नोकरीला गेल नोकरी झाला लागले की मला पैसे देईल आणि म्हातारपणी मला सांभाळले म्हणून आई त्याच्यावर उपकार करते बरोबर आहे तस अहो संतांचे उपकार इतके मोठे आहे की संत कुठल्याच काही गोष्टीची अपेक्षा करतात याचं नाव संत आता मला सांगा आपल्या भोसलेवर आपल्या बाळकृष्ण महाराजांनी कुंडरा महाराजांनी बाळकृष्ण बागडे महाराजांनी भोसलेवर आपल्या आपण त्याची परतफेड काय केली हो काय केली त्याचा सदोदित नाम घेणं हाच परतफेड आहे त्याचं सदोदित नाम घेणं त्याचं सदोदित नामात नामचिंतन करणं आता मला सांगा आता भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे कीर्तन सांगणे भक्ती नव्हे कीर्तन सांगणं ही भक्ती नव्हे कीर्तन सांगणे कला आहे कला आणि कीर्तन ऐकणं की भक्ती आहे का कीर्तन ऐकणं ही एक भक्ती आहे कीर्तन सांगणं भक्ती नव्हे कीर्तन सांगणं एक कला आहे जो चांगला गातो तो भक्ती नव्हे चांगला गातो तो भक्ती नव्हे जो भगवंताचं नामचिंतन घेतो ते भक्ती गातो ती भक्ती नाही आता चांगले बघा गायणार असतील गायणारे मोठे गायक असतील त्याची भक्ती नाही आता वाघ्यामुळे रोज ते खंडोबाचं नाव घेतात म्हणून काय खंडोबा त्यांना पावलाय काय गाण्याची कला आहे ती कला तशी कीर्तन सांगणे कला आहे कीर्तन सांगणे भक्ती नाही आम्ही फक्त तुम्हाला सांगायचं आहे असं करा म्हणून तू सांगायचं भाविक आम्ही काय करायचं आता आम्ही सगळे सुदर्शन महाराज म्हटलं की आता एखादा मौसला दसरा काढला होता सुदर्शन महाराज माझा असा माझा महाराज तसा अमुक झालं तमुक झालं आम्हाला म्हटलं आलोच म्हटलं गेला की निघून आलोच म्हटला म्हणा बरोबर आहे तुका म्हणे शेष सेवीन आवडी आवड आहे मंडळी आवड असले तिकडे जायचं आपल्याला बोला एक करायचं चालत नाही एक ब्राह्मण होता आणि गावात चातुर्मास चालू होता बोलायचं कर करायचं की नाही चातुर्मास चालू असताना भाविकाव दीपावलीच्या भाद्रपद महिन्यात चातुर्मास चालू होतो आणि त्याचा कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला शेवट असतो असा गावात चातुर्मास चालला की ब्राह्मण रोज पूजा करायला वाचायला जायचं आणि करता एक दिवशी बायको म्हणली महाराज म्हणले तुम्ही गावात जाताय म्हणले मी बी येते की म्हणजे ऐकायला येते मग ते ब्राह्मण भाऊ म्हणले मला अगं कशाला येतेस म्हणलं रात्री काळुक्याची वाट आहे तुला ठेस लागेल काटा मोडेल म्हणले तू बायची जात आहे म्हणजे तुला जमणार नाही थंडी वाऱ्याचं नाही म्हणले महाराज मी आज तुमच्या बरोबर येणार बाईनं हट्ट धरला आता बाईनं हट्ट धरल्यावर फार अवघड आहे हो आता माझं तर अवघड आहे पण तुमचं कोणा ठाऊक माझं लय अवघड आहे बाबा हट्ट ते एकदा मागितलं की द्यावाच लागतं अहो त्या कैकेयीच्या पाया पडले कोण राजा दशरथ पाया पडला कैकेयी तुला हा जोडतो पण राम वनवासाला जायला सांगू नको म्हणले तर कैकेयीने हट्ट धरलेला भाविक कैकेयीने हट्ट धरला राम हा वनवासाला गेलाच पाहिजे म्हणून सांगितले हट्टाला पेटलेली बाई खवळलेली नागिन आणि पेटलेली नागिन सारख्या हट्टाला पेटलेली बाई हट्ट पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही खवळलेली नागिन चावल्याशिवाय जात नाही आणि पेटलेली नागिन जळल्याशिवाय थांबत नाही म्हणून बायको हट्ट बायकोनं धरला महाराज मी पोथी पुराण ऐकायला येणार त्याच दिवशी ब्राह्मण बुवा कीर्तन ती पोथी पुराण वाचायचं चालू होतं आणि त्याच निघालं चातुर्मासामध्ये कांदा खायचा नाही चातुर्मासामध्ये लसूण खायचं नाही चातुर्मासामध्ये कांदा खायचा असं पोथीच निघालं या
आता या ब्राह्मणाचा काय दोष आहे का? भाविक ही पोती सगळे संपले, बायकून ऐकलं सगळं. आता बघा की एखाद्या महाराजांना बरेच वेळ कीर्तन सांगू द्या, चांगलं कीर्तन सांगू द्या, आणि एक महाराज शब्द चुकला, महाराजांना असं बोलायचं नव्हतं. महाराजांना पटलं का? महाराज असाच असतो का? आलं का त्याला काय सांगितलं आधी बा? एक शब्द चुकला की त्याच्यावर मला थोडक्यात होत असतो. म्हणून महाराज काय खातो, महाराज काय कपडे लेतो, तू कुठल्या जातीचा आहे, तू काय करत असतो ही बघू नका. आता मला सांगा, आपल्या गाय आहे, जर्सी गाय आहे, म्हैस आहे, सगळं आहे. तू सगळे सारखंच का? जर्सी गायचं पिवळं आहे, खिलार गायचं पांढरं आहे, आणि म्हशीचं काय पांढरं दूध असं कुठलं आहे का? सगळ्याचं दूध. अरे कोणी बी कीर्तन सांगू द्या, कुणी बी कीर्तन सांगू द्या, ए तुम्ही एखाद्या मला नाव ठेवा, हे एखाद्या देवाला शिवा द्या, असं कोणी सांगितले? काय म्हणले? लागून या पाया विनवितो तुम्हाला. प्रत्येक कीर्तनकार पाडे संस्थांमध्ये लागून या पाया विनवितो, अरे करा टाळी बोला. बाजार झाला होता, मंगळवारचा दिवस होता, 2-4 वांगी शिल्लक राहिली, त्यातली 1-2 वांगी शिल्लक राहिली होती. बायकोने विचार केला, रात्री आपल्या मालकानं सांगितले चातुर्मासामध्ये वांग खायचं नाही, चातुर्मासामध्ये लसूण खायचं नाही, चातुर्मासामध्ये कांदा खायचा. मग आता म्हणले लय महाग वांगी आणले ते. मग आता त्याने सांगितलं तर ह्याना वांगे आपण डाळीचं कालवण करू आणि आपण खऱ्या वांग्याचं कालवण. आता बघा तुम्हाला सांग, तुमचं मी सांगतो दुसऱ्या गावाला बायका आपल्याला चांगलं चांगलं करून, हा चांगलं करून खाते, आणि गड्या माणसाला म्हटलं की मग ते कसे बी चालतं. या बाईने विचार केला, भाविक म्हणले असं करूया, म्हणले मग आता रात्री सांगितले, म्हणले काय